The vibration energy of an oscillator having frequency nu at temperature T is given by काय आहे vibration energy? That energy is equal to h nu upon e raised to h nu divided by kBt minus 1. Okay. Now we can associate a harmonic oscillator of the same frequency each vibration mode. आता ही काय झाली त्याची ॲव्हरेज एनर्जी एनर्जी ऑफ ऑसिलेटर. ओके. हॅविंग फ्रिक्वेन्सी न्यू. आता इथं कसं रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज आहेत. मग टोटल फ्रिक्वेन्सी दस द व्हायब्रेशन एनर्जी ऑफ क्रिस्टल होल क्रिस्टलची हे काय ॲटमची झाली. तर होल क्रिस्टलची कसं करणार 0 to VD इंटिग्रेशन्स घेऊन 0 to VD ई म्हणजे ॲव्हरेज एनर्जी इंटू झेड ऑफ न्यू इंटू डी न्यू व्हायब्रेशन एनर्जी इंटू डेन्सिटी ऑफ स्टेटचा फॉर्म्युला माय काढलेला आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज वी गेट. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. ॲव्हरेज एनर्जी व्हॅल्यू ही आहे, ही सबस्टिट्यूट केली. ठीक आहे. ही जे ऑफ न्यू डी न्यू ही काय आहे डेन्सिटी ऑफ स्टेटची ही व्हॅल्यू. ठीक आहे. आणखीन इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करा. कॉन्स्टंट टर्म ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं. ज्या फ्रिक्वेन्सी टर्म आहे ते ब्रॅकेट अंडर इंटिग्रेशन घेतलं. व्ही क्यूब डी न्यू ई रेस्ट एच न्यू अपॉन केविटी. फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला हा जो ब्रॅकेट आहे याची व्हॅल्यू काय मिळाली होती. इक्वेशन 1 बघा कुठला आहे. इथंच आताच आपण बघितलेलं इक्वेशन 1. ह्या जे ब्रॅकेट आहे व्ही डी ह्याची व्हॅल्यू काय आहे 3n. याची व्हॅल्यू काय आहे 3n. ठेवा ती व्हॅल्यू इथं. फ्रॉम इक्वेशन 1 ह्याची व्हॅल्यू काय आली. त्याला आणखीन सिम्प्लिफाय केलं म्हणजे याची व्हॅल्यू जी आहे 9n. याच्या खाली 3 होतं ना, ते 3 इकडे शिफ्ट केलं 9n अपॉन व्ही डी क्यूब. सो इज इक्वल टू ह्या इक्वेशनवर व्ही डी क्यूब 3 × 3 9n अपॉन व्ही डी क्यूब. ओके. असा फॉर्म्युला 9n अपॉन व्ही डी क्यूब. ठीक आहे. सो 9n h अपॉन व्ही डी क्यूब इज इक्वल टू इंटिग्रेशन ॲज इट इज. बाकी दुसरी टर्म ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे. आता आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या इक्वेशनचं इंटिग्रेशन काढा. आता काही इथं कन्सिडरेशन्स आहेत. काय कन्सिडर आहे. पुटिंग x इज इक्वल टू एच न्यू अपॉन के बी टी अँड एच न्यू डी अपॉन के बी टी इज इक्वल टू XM म्हणजे हायेस्ट फ्रिक्वेन्सी मोड आहे ना. न्यू डी म्हणजे काय हायेस्ट मोड XM म्हणलं त्याला. सो वी गेट याच्यावरून आता न्यू इज इक्वल टू काय मिळेल ह्या फॉर्म्युलावरून. न्यू इज इक्वल टू बाकीच्या टर्मकडे शिफ्ट करा एक्स के बी टी अपॉन एच. सो डी न्यू इज इक्वल टू काय मिळेल मग डी न्यू. कारण आपल्याला इंटिग्रेशनमध्ये डी न्यू आहे का नाही. इथं डी न्यू आहे त्याची व्हॅल्यू पण काढावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला ते ही स्टेप समजणं महत्त्वाचं आहे. न्यू घेतलं याच्यावरून मग त्याचं डिफरन्शिएशन करा. डिफरन्शिएशन काय येईल के बी टी अपॉन एच के बी टी अपॉन एच इंटू एक्सचं डिफरन्शिएशन डी एक्स येईल. फक्त काहीच चेंज नाही याच्यामध्ये. डी न्यूच्या ठिकाणी डी न्यू एक्सच्या ठिकाणी डी एक्स. ठीक आहे. मग आता इक्वेशन 4मध्ये ह्या व्हॅल्यू न्यू डी न्यू ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्सची व्हॅल्यू एच न्यू अपॉन के बी टी. एच न्यू डी जिथं असेल तिथं XM. ठीक आहे. इथं आहे का नाही न्यू डी एच न्यू डी जिथं असेल तिथं XM. सो 0 to VD आहे. 0 to XM आपलं इंटिग्रेशन. सो 9NH VD क्यूब 0 to XM. ओके. आफ्टर सबस्टिट्यूशन दी व्हॅल्यूज इक्वेशन अशा प्रकारचं रिड्यूस होतं. इंटू डी न्यूची व्हॅल्यू ही के बी टी एच इंटू डी एक्स. ओके. हे आता इथं जे आहे ह्या इक्वेशनमध्ये जर क्लोजली ऑब्झर्व केलं कॉन्स्टंट टर्म बाहेर काढा ब्रॅकेटच्या. एक्स क्यूब व्हेरिएबल आहे तो मध्ये ठेवा. के टी आणि एच हे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढा ब्रॅकेटच्या. हे तर ऑलरेडी आहे बाहेर. ही टर्म बाहेर काढली. ओके. क्यूबची. नंतर या सिंगल टर्म एक आहे के बी टी अपॉन एच ही बाहेर काढली. ओके. इथलं एच कॅन्सल झालं. राहिलं काय मग आता. सो 9n व्ही डी क्यूब ह्याला ब्रॅकेटमध्ये ह्याच्यामध्ये टाकलं क्यूब असल्यामुळे. सो के बी टी एच न्यू डी हा पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब झाला इंटू के बी टी 0 to XM.
एक्स क्यूब इंटू डी एक्स ई रेस टू एक्स मायनस 1. ओके, आता आहे क्वेश्चन नंबर 5 म्हणून. ॲज इन आइन्स्टाईन्स थेरी वी कॅन इंट्रोड्यूस कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचर थीटा डी. जसं आइन्स्टाईन थेरीमध्ये थीटा ई वापरलं होतं, तसं इथं डिबे थेरीमध्ये काय वापरलं, थीटा डी, कॉल्ड द डिबेट टेम्परेचर. त्यालाच काय म्हणलं आहे, डिबेट टेम्परेचर. ते कसं डिफाईन केलेलं आहे, दॅट इज डिबेट टेम्परेचर थीटा डी इज इक्वल टू एच न्यू डी अपॉन के बी. एच न्यू डी अपॉन के बी अशा प्रकारे डिफाईन केलं आहे डिबेट टेम्परेचर. अँड देअरफॉर आणि एक्स एम कसं डिफाईन केलेलं आहे, थीटा डी अपॉन टी जे राहिलेलं आहे. थीटा डी अपॉन टी म्हणजे काय, एक्स एम. ओके, बिकॉज एक्स एमची व्हॅल्यू काय होती, एच न्यू डी अपॉन के टी. ओके, इथं एक्स एमचं जे आपण कन्सिडर केलं होतं, एक्स एमची व्हॅल्यू काय आहे, एच न्यू डी अपॉन के बी टी. आता हे एच न्यू डी अपॉन के म्हणजे काय झालं आपलं आत्ता कन्सिडर केलेलं थीटा डी, बरोबर आहे का ना. एच न्यू डी अपॉन के बी म्हणजे काय, थीटा डी अपॉन टी म्हणजेच एक्स एम. तेच वरचेच फॉर्म्युला भेटले, थीटा डी अपॉन टी म्हणजेच एक्स एम. इथं बिकॉज दिलेलं आहे एक्स एमची व्हॅल्यू ही आहे एच न्यू डी अपॉन के. एच न्यू डी अपॉन के म्हणजे थीटा डी, नाही फक्त टी म्हणून डिवाइड बाय टी. ओके, सो वरचं इक्वेशन कसं येईल मग, ह्या व्हॅल्यू आफ्टर सबस्टिट्यूशन दिस व्हॅल्यू टी डिवाइड बाय थीटा एच न्यू डी अपॉन के बीची व्हॅल्यू काय झाली, एच न्यू डी अपॉन के बीची व्हॅल्यू थीटा डी. ठीक आहे, वरचं टी ॲज इट इज थीटा डी क्यूब एक्स क्यूब डी एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस 1. ठीक आहे, अशा प्रकारे एक विषय गेला क्वेश्चन नंबर 6 मग. ओके, द नेक्स्ट, द स्पेसिफिक हीट इज गिवन ॲज. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, आलेले एनर्जी जी आहे याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच हीट कॅपॅसिटी किंवा स्पेसिफिक हीट म्हणा. ठीक आहे, सो 9 के बी टी अपॉन थीटा डी क्यूब 0 टू थीटा डी अपॉन टी. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह निघून जाते तर का इथे जे आहे बघा, आता 0 टू थीटा डी इंटिग्रेशन आहे. ओके, आता याचं जे आहे डिफरन्शिएशन डो ई अपॉन डी टी विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएशन काय येतं मग त्या टर्म्सचं, ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स. ओके, हे बाकीचे टर्म ॲज इट इज ठेवलं, फक्त विथ रिस्पेक्ट टू टी जे आहे. आता इथे टी एक सिंगल आहे. ओके, याचं डिफरन्शिएशन एक टी विथ रिस्पेक्ट टू टी 9 के बी टी अपॉन थीटा डी क्यूब बी, बरोबर आहे का नाही. आणि ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन एक्स आहे, ओनली ई रेस टू एक्स ॲज इट इज वरती एक्स इंटू ई रेस टू एक्स क्यूबचं जे आहे ते काय झालेलं आहे 3x4, बरोबर आहे का नाही. डिफरन्शिएशनमध्ये एक न पॉवर वाढतो, सॉरी इथं आहे आपलं. ओके, ए रेस टू एक्स रेस टू 4 पॉवर एक न वाढतो 3. इथं पुढे ठीक आहे, ई रेस टू एक्स रेस टू 4 डी एक्स ई रेस टू एक्स मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल इथं. ओके, दॅट इज सी बी इज इक्वल टू 3R थीटा डी अपॉन डी इंटू एफ डी. बाकीचं जे कन्सिडर केलं ते एफ डीची व्हॅल्यू काय, 3 इन ब्रॅकेटमध्ये टी अपॉन थीटा डी ब्रॅकेट रेस टू 4. जो राहिलेला पार्ट आहे तो म्हणजे काय, एफ डी कन्सिडर केली. एफ डी इज कॉल्ड डी वेव्ह फंक्शन आणि इज एक्सप्रेस ॲज एफ डी इज इक्वल टू हे काही कॉन्स्टंट 3 इंटू 3 9 होतं की नाही. मग 3 साईडला काढलं, ह्याच्यामध्ये घेतलं आणि टी अपॉन थीटा डी ब्रॅकेटचा 4 हे क्यूब आहे की नाही, 4 घेतलं इथं, बरोबर. आणि 0 टू हे फंक्शनमध्ये काय कन्सिडर केलं, डी वेव्ह फंक्शन. ठीक आहे, सो आता हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचरला कसं व्हॅरिएशन होते हे बघायचं आहे आपल्याला. सो हाय टेम्परेचर केसमध्ये टी इज ग्रेटर दॅन थीटा डी. टी हा मोठा असतो म्हणजेच एक्स इज स्मॉल, एक्स कसा लहान. सो ई रेस टू एक्स मायनस 1 ई रेस टू एक्सचं एक्सपान्शन कसं असतं 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस एक्स 4 असं अप टू सो ऑन -1 आहे. हे +1 -1 कॅन्सल झालं आणि हायर पॉवर आपण निग्लेक्ट केल्या तर याची व्हॅल्यू काय आली, ई रेस टू एक्स मायनस 1ची व्हॅल्यू एक्स.
ठीक आहे. सो इक्वेशन 6 बिकम्स, इक्वेशन कसं येईल मग, e⁻x ची व्हॅल्यू x, बरोबर आहे का नाही. सो इक्वेशन 6 जे आहे ते कसं येईल मग, इक्वेशन 6 इथलं e⁻x - 1 ची व्हॅल्यू काय झाली 1, सॉरी x e⁻x - 1 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला x. इन केस ऑफ हाय टेम्परेचर e⁻x - 1 ची व्हॅल्यू x, ती सबस्टिट्यूट करा, एक कॅन्सल होईल, काय राहिलं मग. सो e⁻x - 1 ची व्हॅल्यू x ठेवल्यानंतर एक कॅन्सल झालं. ओके, राहिलं का मग x² dx, इंटिग्रेशन x² dx काय येईल, इंटिग्रेशन x² x³ दॅट इज 1/3. अप्पर लिमिट ठेवा, लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट θd/t म्हणजे एक्सची व्हॅल्यू θd/t ब्रॅकेटचा क्यूब. ठीक आहे. मग हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू एवढी मिळाली, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इथं. मग इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, = 9n/kBt t/θd ब्रॅकेट क्यूब इंटू θd/t ब्रॅकेट क्यूब इंटू तर असलेली 1/3 आधी सबस्टिट्यूट करा. काय काय कॅन्सल, ही टर्म 3 × 3 3 3 9 3n kBt म्हणजेच CV = म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणजे काय, dE/dt विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएशन घ्या इक्वेशनचं, 3n kB दॅट इज 3R. म्हणजे डुलंग-पेटिट्स लॉ जो होतं क्लासिकल थेरीनुसार, आइन्स्टाईन थेरीनुसार, हाय टेम्परेचरला सेम बिहेवियर, त्याची व्हॅल्यू स्पेसिफिक हीटची सेम 3R. अशा प्रकारे हा हाय टेम्परेचरला डुलंग-पेटिट्स लॉ ओबे करतो असं सांगता येईल आपल्याला डीबी मॉडेलमध्ये देखील. ओके, सो दॅट इज thus at high temperature de-Broglie theory also obeys the Dulong-Petit's law as obeyed by classical theory and Einstein theory, same classical theory and Einstein theory सारखं. This means that at high temperature quantum theory also has no significance. म्हणजे सेम आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये, क्लासिकलमध्ये, क्वांटममध्ये, डीबी मॉडेलमध्ये, हाय टेम्परेचरला. फक्त आता आपल्याला काय बघायचं आहे, लो टेम्परेचरला काय बिहेवियर येतं हे बघायचं आहे आता. ठीक आहे. For T is less than θd. ओके, xm = θd/t. T लहान असल्यामुळं xm टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजे एक्सएमची व्हॅल्यू काय आली इन्फिनिटी, 0 to इन्फिनिटी. इथं आपल्याला इंटिग्रेशन घेतलं. ठीक आहे, इक्वेशन 6चं. ओके, 0 to इन्फिनिटी इंटिग्रेशन्स घ्या. x³ dx e⁻x - ह्याचं जे इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युलाच आहे, तो काय फॉर्म्युला, 0 to इन्फिनिटीमध्ये π⁴/15 ॲज इट इज सबस्टिट्यूट करा फॉर्म्युला. काय काय कॅन्सल होतं, ही टर्म्स कॅन्सल झाल्या, काय आलं 3/5 π⁴ n kB T⁴, म्हणजेच एनर्जी जी आहे कशाला प्रोपोर्शनल आहे, T⁴. दिस शोज दॅट व्हायब्रेशन एनर्जी इज प्रोपोर्शनल टू T⁴. कशाला प्रोपोर्शनल आहे, विच इज सिमिलर टू स्टीफन्स लॉ, जो ब्लॅक बॉडी रेडिएशनमधला होता, तो स्टीफन्स लॉच्या हे सिमिलर आहे. ठीक आहे. आपल्याला स्पेसिफिक हीट इज ऑब्टेन्ड बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन, वरच्या टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टी. काय डेरिव्हेटिव्ह येईल मग, 12/5. याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला ह्या टर्म्सचा, T⁴ आहे, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3T⁵. बरोबर आहे का ना. मग तेच खाली 4T⁵, 4 त्रिकम 12, 4 जे आहे 4 इंटू इथलं 3 जे आहे 4 × 3 12. ओके, अशा प्रकारे मग 4 × 3 इथलं जे आहे 3 × 4 12, 12/5. ठीक आहे, 12/5 π⁴ n kB. ही बाकीची टर्म ॲज इट इज. म्हणजे thus at व्हेरी लो टेम्परेचर द स्पेसिफिक हीट इज प्रोपोर्शनल टू T³. म्हणजे दिस इज कॉल्ड T3 लॉ. म्हणजे स्पेसिफिक हीट किंवा हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू T⁻³. त्यालाच काय म्हणले, T3 लॉ. 2 मार्क्सला क्वेश्चन हमखास राहायचा, स्टेट T3 लॉ असा मागे क्वेश्चन. ओके, तर T3 लॉ काय सांगतो, हीट कॅपॅसिटी इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द टेम्परेचर, किंवा हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ टेम्परेचर. हा म्हणजे काय आहे, T3 लॉ आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो देर इज एन एक्सलंट मॅचिंग ऑफ एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज ऑफ स्पेसिफिक हीट ॲज शोन इन फिगर. याच्यामध्ये आपण बघू शकता की एक्सलंट मॅचिंग आहे प्रत्येक पॉईंटला, थेरोटिकल पॉईंट आणि हा जो आहे
एक्सपेरिमेंटल पॉईंट प्रत्येक मॅचिंग व्यवस्थित झालेली आहे डिबे थेरीनुसार. ठीक आहे. जसं आइन्स्टाईन थेरीमध्ये काही पॉईंट्स राहिले होते तसं इथं नाही आहे. तर व्यवस्थित एक्सलंट मॅचिंग झालेली आहे पॉईंट्सची आणि कुठल्या एक्सपेरिमेंटल कर्व आणि इथं जे आहे लो टेम्परेचरला हे पॉईंट्स मॅच झाले नव्हते. पण तसं आहे का इथं डिबे थेरीमध्ये नाही, पूर्ण पॉईंट्स व्यवस्थित मॅच झालेले आहेत. ओके, अशा प्रकारे आपण हे डिबे थेरीचं सक्सेसफुलनेस सांगू शकतो. देर इज एक्सलेंट मॅचिंग ऑफ एक्सपेरिमेंट डिटरमाइंड व्हॅल्यूज ऑफ स्पेसिफिक हीट ॲज शोन इन फिगर वे. तरीही काही याचे लिमिटेशन्स आहेत, ते शॉर्टमध्ये बघणार आहोत काय लिमिटेशन्स आहेत. द डिबे कंटिन्यू मॉडेल व्हॅलिड फॉर लॉंग वेवलेन्थ्स. लॉंग वेवलेंथलाही व्हॅलिड आहे. ओके, शॉर्ट वेवलेंथ म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीलाही व्हॅलिड नाही. द टोटल नंबर ऑफ व्हायब्रेशन मोड्स आर अज्युम्ड टू बी 3n. टोटल नंबर ऑफ व्हायब्रेशन मोड किती म्हणलेलं आहे? 3n म्हणलेलं आहे. पण हे डिफिकल्ट असतं. क्रिस्टलमध्ये इनफायनाईट नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज असतात. सो दिस इज डिफिकल्ट टू जस्टिफाय ॲज सॉलिड कन्सिडर टू बी इलॅस्टिक कंटिन्यू विच शुड पॉजेसेस इनफायनाईट फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज असतात ॲक्च्युअलमध्ये. अकॉर्डिंग टू डिबे थेरी थीटा डी इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. थीटा डी कसा आहे? टेम्परेचरवरती डिपेंड नाही. बट ॲक्च्युअली इट इज अज्युम टू व्हॅरी एक्सटेंट. काही एक्सटेंटमध्ये व्हॅरी होतं ॲक्च्युअलमध्ये. द थेरी डज नॉट टेक इन टू अकाउंट ॲक्च्युअल क्रिस्टाईन नेचर ऑफ सॉलिड. ॲक्च्युअल क्रिस्टाईन नेचर ऑफ सॉलिडचं लक्षात घेतलं आहे का? नाही. द थेरी फेल्स फॉर क्रिस्टल हॅविंग मोर दॅन वन टाईप ऑफ ॲटम. जर 2 ॲटम्स असतील त्या क्रिस्टलमध्ये, जसं की सोडियम क्लोराईड, त्याच्यामध्ये सोडियम एक ॲटम काय आहे? क्लोरिन एक ॲटम आहे. अशा वेळेस ही थेरी आपल्याला अप्लाय करता येत नाही. इट इग्नोर्स द इंटरॅक्शन अमॉंग द ॲटम्स. ॲटम्समधले इंटरॅक्शन्स हे कन्सिडर केलेलं आहे का? नाही. सो अँड कंट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन टू द स्पेसिफिक हीट. म्हणजे जसं आपण स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ लॅटिस प्लस इलेक्ट्रॉन असं म्हणलं होतं ना. मग इलेक्ट्रॉनची स्पेसिफिक हीट कन्सिडर केलेली आहे का? नाही. याच्यामुळे ही थेरी देखील फेल ठरलेली आहे, डिबे थेरी देखील. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 3 थेरी बघितल्या आपण. क्लासिकल थेरी, आइन्स्टाईन थेरी अँड डिबे थेरी. ठीक आहे. ह्या चॅप्टरमध्ये हे 3 थेरीज महत्त्वाच्या आहेत. याच्यावरतीच हा चॅप्टर संपलेला आहे आपला. तर प्रत्येक थेरीचं फीचर्स काय आहेत, लिमिटेशन्स काय आहेत आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ह्या 3 थेरीवरतीच हा चॅप्टर आहे. क्लासिकल थेरी, आइन्स्टाईन्स थेरी आणि डिबे थेरी. ठीक आहे. काय डाऊट असला तुम्ही केव्हाही मला विचारू शकता.